मनसे नेते बाळा नांदगावकर आपल्यासोबत आहेत। वरळीच्या डोमची तुम्ही पाहणी केलेली आहे। ठाकरेंचं सभांचं समीकरण हे खुल्या मैदानामध्ये अनेक वर्ष महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। आज पावसामुळे तो कार्यक्रम एका हॉलमध्ये घ्यावा लागतोय। कशा स्वरूपाचा हा कार्यक्रम असेल आणि कार्यक्रम राजकीय नसला तरी सुद्धा मराठी माणसांचा आहे, किती गर्दी अपेक्षित? मराठी माणसांच्या विजयाचा क्षण आहे, ऐतिहासिक साक्षीदार होण्याचा क्षण आहे आणि त्यासाठी संपूर्ण मराठी बांधव आणि इतर राजकीय बांधव यात सहभागी होतील याची पूर्ण खात्री आहे। आणि गर्दी हा विषय ठाकरेंसाठी काही नवीन नाही, त्यामुळे गर्दी ही आपसुकच येते आणि ती येणार आहे। तुम्ही राजकीय स्वरूपामध्ये दोघांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आज या निमित्तानं का होईना, मराठी भाषेसाठी का होईना, पण दोन्ही बंधू एकत्र व्यासपीठावर ते पाहायला मिळणार आहेत। येत्या काळातल्या राजकारणाची नांदी याची सुरुवात या निमित्तानं होईल का, किंवा यापेक्षा जे राजकीय पक्ष वेगळे यामध्ये सहभागी झालेले होते त्यांना कोणाकोणाला निमंत्रण आपण दिलेलं आहे? नीतीच्या उदरात काय दडले ते मला आज तरी माहिती नाही, पण एवढं मात्र निश्चित आहे की उद्या दोन्ही ठाकरे बंधू ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायला येणार आहेत आणि त्याला साक्षीदार मराठी बांधव असणार आहेत, इतरही लोक असणार आहेत, एवढं मात्र निश्चित आहे। सगळे राजकीय पक्ष जे यामध्ये सहभागी होते, या सगळ्या आंदोलनामध्ये ज्यांना यश आलं, या विजय मिळवायच्या निमित्तानं जे सहभागी होतील त्यांना कार्यक्रम राजकीय नसल्यामुळे कुठल्याही पद्धतीचा पक्षाचा झेंडा किंवा पक्षाचे ज्या घोषणा आहेत त्या नसाव्यात, यासाठी आपण काय आवाहन केले, खास करून आपल्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राला काय आवाहन करतो? नाही, त्यासाठीच आम्ही सांगितलं ना, कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोषात आनंदात ढोल ताशा वाजवत यावे, मराठी म्हणून यावं आणि सहभागी व्हावं, त्याच्या व्यतिरिक्त काही सूचना नाही केलेल्या। दोन बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा जशी होते किंवा जो क्षण येतोय त्यावरती राजकीय टीका होऊ लागलेल्या आहेत। याच वरळीच्या डोममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काल एक कार्यक्रम होता, त्या भाषणामध्ये त्यांनी म्हटलं की गर्दी जमत नाही म्हणून दोघांना आता एकत्र यावं लागतं आणि येत्या काळामध्ये ही स्वतःला सावरण्यासाठी ही धडपड आहे। त्यांनी ते कसं आहे, दोन मन असतात, एक अंतर्मन आणि एक बहिर्मन। ते त्यांच्या बहिर्मनाचा विचार आहे, त्यांच्या अंतर्मनाला माहिती आहे काय असतं ते। खास करून मुलांना ज्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवलं जातं, इंग्लिश शाळांमध्ये शिकवलं जातं, त्यावरून सुद्धा वक्तव्य होऊ लागलेले आहेत। खरं तर राजकारणी अनेकांची मुलं ही कळत नाही म्हणा, तुमची मुलं पण इंग्लिश मिडियममध्ये शिकलीत ना, घरामध्ये मराठी बोलतात ना, मराठी संस्कार करताना, मग त्याप्रमाणे आमची मुलं इंग्लिश मिडियममध्ये शिकलीत, आमची मुलं मराठीत बोलतात घरामध्ये, त्यामुळे त्यांना काही सांगता येत नाही, ते जन्माला आल्यावरच आई बोलतात, आलं का लक्षामध्ये, आणि त्याच्यामुळे त्यांना ती उपजत त्यांना आलेली ती भाषा आहे, त्यामुळे मराठी इंग्रजी माध्यमामध्ये घातले का आणि कुठं घातले काय, त्याच्यामुळे काय ती बोलायची आवश्यकता नाही। शेवटचा प्रश्न सर, दोन महासागर आज पाहायला मिळतील या निमित्तानं 5 तारखेला, असं तुम्ही मगाशी म्हणालात, एकतर गर्दीचा महासागर आणि समोर समुद्र आहे त्याचं सुद्धा दृश्य पाहायला मिळेल। नाही, खरंच आहे ते, ठाकरे आणि गर्दी हे काही वेगळं नाही ना, त्याच्यामुळे ठाकरेंच्या सोबत गर्दी आपसुकच येते आणि ते आता होणारच आहे, त्यामुळे ते आपण तसं त्याचा या निमित्तानं होईना आनंदाचा क्षण आहे, 100% आनंदाचा क्षण आहे। धन्यवाद। मनसे नेते बाळा नांदगावकर सर आपल्यासोबत होते आणि त्यांनी सुद्धा विश्वास व्यक्त केलेला आहे की गर्दी जी आहे ती अफाट होईल, तशी पाहायला मिळेल, कारण महाराष्ट्राच्या मनामध्ये एक स्वप्न होतं ते या निमित्तानं का होईना पूर्ण होतं आणि त्या दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र व्यासपीठावरती पाहण्यासाठी महाराष्ट्रातून मराठी भाषिक मराठी माणसं जी आहे ती मोठ्या संख्येनं गर्दी करतील आणि कार्यक्रम मोठा भव्य दिव्य स्वरूपामध्ये पार पडेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन योगेश सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।